महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जातोय. थेट जाऊयात तिथे. माननीय श्री अशोक लक्ष्मण सराफ, मराठी नाटक, मराठी हिंदी मालिका, मराठी आणि हिंदी चित्रपट अशा मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा खोलवर ठसा रसिकांच्या मनावर कायम स्वरूपी रुजवणाऱ्या या महानायकाचा जन्म मुंबई येथे झाला. सम्राट अशोक किंवा अशोक मामा म्हणून संबोधले जाणारे तुम्ही दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आजवर 300हून जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनय सामर्थ्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. एक उत्तम नायक, एक उत्तम खलनायक, सर्वोत्तम विनोदी अभिनेता म्हणून आजवर रसिकांना आपण भुरळ घालत आलात. 5 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्म फेअर पुरस्कार, पांडू हवालदार या चित्रपटासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांनी आजवर तुम्हाला सन्मानित केलं गेलंय. आपल्या समृद्ध आणि सशक्त अभिनय शैलीने आपण संपूर्ण महाराष्ट्राला संतोष रूपी अमृताने तृप्त केलं आहे. अभिनय क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनास अभिमान वाटत आहे आणि म्हणूनच या आपल्या अतुलनीय कामगिरीबद्दल 2023 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या वतीने हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक मामांना आता प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते. अशोक मामांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि तत्पूर्वी एक छोटीशी मला सूचना द्यायची आहे. या कार्यक्रमाचा कळस अध्याय आपण आता बघितला आहे. अशोक मामांचा आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन इथे सन्मान केला आहे. आणि त्याचबरोबर आपण कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त एक इथे छोटासा आपण प्रति सोहळा दाखवणार आहोत. सर्वात शेवटी अतिशय रोमहर्षक नेत्रदीपक असा तो सोहळा, त्याच्या सुखद स्मृती घेऊन आपण घरी जाणार आहात. सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्या, कारण इथून मावळे आणि छत्रपती शिवरायांची शोभायात्रा राज्याभिषेकाची येणार आहे आणि अतिशय नेत्रदीपक असा हा सोहळा असणार आहे. कृपया बसून घ्या. मी अशोक सराफ यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार.
आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सांस्कृतिक मंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, शालेय मंत्री दीपक केसरकर साहेब, खरगे साहेब, मनीषा कायंदे साहेब, या सगळ्यांना मी अभिवादन करतो. हे तुमच्यामुळे शक्य झालं. महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा पुरस्कार, एक नंबरचा पुरस्कार हा आज मला तुम्ही प्रदान केलात. त्याचा मला खरोखरच आनंद होतोय, कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी महाराष्ट्राची भूमी माझी म्हणजे कर्मभूमी आहे, अशा गोष्टीचा मला तुम्ही सत्कार करावा, याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट कुठली असणार नाही आहे. महाराष्ट्र शासनाचं मी त्याकरता मनोमन अभिनंदन करतो की त्यांनी मला या पदाला नेऊन बसवलं.